जेव्हा एका गॅपनंतर चित्रपटासाठी जेव्हा तू उभी राहतेस, तो पहिला दिवस, तो पहिला शॉट मानसीसाठी नक्कीच या गॅपनंतर स्पेशल राहिला असेल. खूप इमोशनल होतं. खरं तर मी प्रत्येक कुठल्याही शॉटच्या आधी कॅमेराच्या पाया पडते. मी दिग्दर्शकाच्या पाया पडले, मी आमचे जे सिनेमॅटोग्राफर आहेत सुनील सर त्यांच्या पाया पडले, मी सुबोधच्या पाया पडले, कारण तो ही इज अ युनिव्हर्सिटी इन हिमसेल्फ आणि त्याच्याबरोबर काम करून अगेन इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू. मला नेहमीच काम करायचं होतं सुबोधबरोबर आणि ती इच्छासुद्धा मला या चित्रपटाद्वारे मी पूर्ण केली. मी ह्याचेसुद्धा पाया पडले, कारण तो गुरु आधी आहे आणि तो खूप छान शिकवतो. इज व्हेरी सपोर्टिव्ह ॲज अन ॲक्टर अँड ॲज अ को आर्टिस्ट. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, आय वॉज व्हेरी इमोशनल, पण ॲट द सेम टाईम दडपण होतं, कारण मला ना मौज मस्तीमध्ये काम करायला नाही आवडत. मला डिसिप्लिन्ड काम करायला आवडतं, की जेणेकरून कामावरचा कुठेही ना डिफोकस नाही झाला पाहिजे. माझा को ॲक्टर खूप डिसिप्लिन्ड आहे आणि मला असं वाटतं की मलासुद्धा ते कुठेतरी त्याच्याबरोबर राहून मी शिकले ऑब्व्हियसली या नात्या कारणाने. पण मी स्वतः डिसिप्लिन्ड असल्यामुळे माझ्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात मला एवढं माहिती होतं की मी जे काही वावरीन तर मी मानसी म्हणून सेटवर वावरणार नाही. लोक वाक्यांसाठी कलाकार धडपडतात की वाक्य मिळाले नाहीत, मला पेजेस मिळालेत. सो माझ्यासाठी हे नवीनही होतं, रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि मला नाही करायचं होतं, मला हे करून दाखवायचं होतं की हो माझ्याकडे पण एक 2 पानी पान आलं तरी मी बोलू शकते.